सध्या सुरू असलेल्या नीट सीबीएसई घोटाळ्याच्या विरोधात युवा काँग्रेसनं मुंबईमधल्या दादरमध्ये आंदोलन केलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी युवा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि याच मार्चमध्ये युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत सहभागी झाले होते। त्या दरम्यानची दृश्य आहेत। काँग्रेसचं महत्त्वाचं आंदोलन जे आहे त्या दादरला सुरू आहे। तुम्ही बघू शकता युवा काँग्रेसचं आंदोलन आहे। या नीटच्या परीक्षेमध्ये नुकसान जे विद्यार्थ्यांचं झालंय त्या नुकसानीचा जाब विचारण्यासाठी आज युवा काँग्रेस आज इकडे दादर शिवाजी पार्काच्या समोर चेतेउनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हे आंदोलन करतायत। आपण संपूर्ण चित्र बघू शकता। सगळी लोक जी इकडे आली आहेत त्यांना आंदोलन करण्याची खरं तर परवानगी नाहीये, मात्र तरीही ही सगळी मंडळी जे आता आंदोलन करताना दिसतात आपल्याला। आता ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं पेपर लीक का झाला, कशामुळे झाला आणि केंद्रीय मंत्र्यांनी आता यासाठी राजीनामा दिला पाहिजे असं म्हणणं आहे। आपण पुन्हा एकदा दृश्य बघूया। सगळ्या दृश्यांमध्ये आता खऱ्या अर्थानं ही सगळी लोक इकडे आली आहेत। ती सगळी लोक नीटच्या परीक्षेत असं कसं घडलं हे सांगण्यासाठी इकडे आलेली आणि ते चित्र पाहायला मिळतं। या नीट परीक्षेचा आंदोलन आहे। केंद्रीय मंत्री राजीनाम्याची मागणी करतात। हमारे भारत देश में नीट की परीक्षा, सीबीएसई घोटाला, ये सब परीक्षाओं में पेपर लीक होने जैसी घटनाएं हो रही है, जिसके विरोध में धर्मेंद्र प्रधान जो हमारे मिनिस्टर है उनका इस्तीफा को मांग लेकर आज ये मोर्चा हो रहा है। तुम्ही बघताय, आपण बघू शकतो माणूस वर चढलाय। जे युवा काँग्रेस आहे ते वर चढलेले आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं तर या सगळ्या चित्रामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आता ह्या सगळ्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी सगळ्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात होत आहे। नीट पेपर लीक है, हम प्रोटेस्ट भी नहीं कर सकते बच्चों के लिए, ये बेहद शर्मनाक है। अगर हम बच्चों की आवाज नहीं उठाएंगे तो कौन उठाएगी? सरकार तो बैठी है वहाँ पे। लीक है, आप आंदोलन करेंगे? क्या नहीं है? हमारी एज क्या है? आंदोलन करने के लिए क्या करेंगे? ये जो नीट का पेपर लीक हुआ है, कितने स्टूडेंट लोग का भविष्य खराब हुआ है और ये सरकार हमें रोक रही है विरोध करने से। तर आम्हाला पकडची आहे ती मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आपली कारवाई केलेली आणि खऱ्या अर्थानं बघू शकतो तर दुसरीकडे मात्र बॅरिकेडवर आता लोक चढलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर आता बॅरिकेडवर आक्रमक पवित्रा आता युवा काँग्रेस सुद्धा घेतलेला आहे। बॅरिकेडवर लोक चढले आणि हे चित्र इकडे पाहायला मिळत आहे। आता महिला युवा काँग्रेसच्या पदाधिकारींना आता खरं जिम्मेदारी है तो आपको यूथ का जो कि असली क्या यूथ परेशान है, पेपर लीक कर रहा है। आप 100 जन आते हो छुड़ाने, पेपर लीक के टाइम क्यों नहीं आते हो? पेपर लीक के टाइम पे क्यों नहीं आते हो? मोदी जी से हमारा यही सवाल है, पेपर लीक के टाइम कहाँ रहती है इतनी पब्लिक? क्यों क्यों अभी बोलो? ऐसा युवा को खींचना है, ये संविधान कहता है युवा का। नरेंद्र मोदी को बिल्कुल भी अकाउंटेबिलिटी नहीं है। वो 6-7 युवाओं ने जो स्टूडेंट्स ने अपनी जान ले ली, उनकी अकाउंटेबिलिटी कौन लेगा? एक छोटी सी बात थी, धर्मेंद्र प्रधान जी को इस्तीफा देना चाहिए था अपनी जिम्मेदारी समझते हुए। क्यों नहीं दिया इस्तीफा? आप बताइए, क्यों बुलडोजर नहीं चल रहा है वो कुलकर्णी पे या वो मनीषा जी पे? जो एनटीए से पकड़े गए हैं जो लोग जिन्होंने ये पेपर लीक किया, उनके घर पे जाके बुलडोजर क्यों नहीं चल रहा है? क्यों उन पर जो है पुलिस की कार्रवाई नहीं हो रही है? ये सवाल है और ये देश की जनता देख रही है, देश के युवा देख रहे हैं। जिस तरीके से देश के युवा ने 2014 में मोदी जी को इस शासन में लाया है, उसी तरीके से उखाड़ के फेंकने का भी काम करेंगे। हरीश सोबत श्रेय सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।